छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव येथे साक्षी मंगल कार्यालयात एक भव्य व सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला। श्री दीपक भाऊ बडे यांच्या वाढदिवसानिमित्त खास सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात गरीब व गरजू लोकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली। माननीय श्री प्रशांत बम साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं की गोरगरीब लोकांना कोणत्याही आजारावर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत। याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व खेळाडूंची उत्स्फूर्त परिस्थिती लाभली। सामाजिक बांधिलकी, क्रीडाप्रेम आणि सेवाभाव यांचा संगम असलेला हा उपक्रम रांजणगावमध्ये ऐतिहासिक ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। प्रहार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शिवकुमार जाधव। तर तुम्हाला 5 लाख रुपयाचं संरक्षण आरोग्याच्या बाबतीमध्ये भेटतं। तर काय होतं, आपण काय हॉस्पिटल जातो, तिथून फोन करतो, आमदार साहेब आम्हाला मदत करा, 1 लाख रुपये द्या, 2 लाख रुपये द्या। गव्हर्नमेंटने जेव्हा तुम्हाला मदत केलेली आहे ती आपण वेळेवर फक्त एक कार्ड जो आयुष्यमान भारत कार्ड असतो तो न घेतल्यामुळे हे प्रश्न उद्भवतात। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की सोमवार मंगळवार पासून आपण हे कार्ड काढण्याची सुरुवात करावी। आम्ही 15 दिवसानंतर गावागावात कॅम्प लावणार आहोत या बाबतीचे। आणि तुमचे नाव तिथं असतील ग्रामपंचायत समोर किंवा एखाद्या चौऱ्यावर आम्ही गावागावात कॅम्प घेऊ, तेव्हा सर्वांनी तिथं या आणि ते कार्ड तुमचे आम्ही तुम्हाला देऊ, ते तुम्ही घ्यावे, जेणेकरून आपले जवळपास 1.25 लाख लोक त्या म्हणजे डिसिजन मध्ये जवळ लागलेले आहेत। आज मला आनंद होतो की असले वेगवेगळे कार्यक्रम शेवटी रांजणगाव असेल, गंगापूर असेल, लातूर असेल, उस्मानाबाद तालुका असेल, प्रत्येक ठिकाणी सातत्याने 5 वर्ष ही आमची कामं सुरू असतात। आम्ही थांबलेलो नाही आहोत आणि आज विशेष आभार व्यक्त करत मी पुन्हा एकदा सर्व टीमचे, दीपक बडेला सर्व टीम, सर्व कुठल्या या एरियाचे त्यांचे मी आभार व्यक्त करतो, पत्रकार मित्रांचे आभार व्यक्त करतो। ते पण आम्हाला प्रसिद्धीच्या माध्यमातून हे सांगतात तेव्हा सर्व लोक या ठिकाणी येत असतात। सर्व डॉक्टरचे अभिनंदन व्यक्त करतो। काही काम असल्यास आमचे मेल आयडी आहे, आमच्या मेलवर तुम्ही तुमच्या समस्या कळवाव्या, आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देत असतो। झालं तरी देत असतो, नाही झालं तरी देत असतो। शेवटचा कार्यक्रम सांगतो, मी बऱ्याच टाइमला मागे पण बोललेलो आहे, ट्रॅक्टर चालवा, जेसीबी चालवा, रिक्षा चालवा आणि जेसीबी तुम्हाला चालवता येत नाही असं होऊ शकत नाही, चालवता आला पाहिजे। आणि या निमित्ताने तुम्हाला सांगतो, मला एकाच वेळेला पाहिजे 4 ट्रॅक्टर ताई लोकांनी चालवले पाहिजे, 1 जेसीबी ताईने चालवला पाहिजे। तो जो लोड आहे 1 वर्षाचा नाही 2 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला सातत्याने देऊ लागलो। पूर्ण बोललो पण तुम्ही काय शिकत नाही मला माहित नाही, प्रशिक्षण पण मोफत आपल्याला सर्व आहे। मला हे चित्र बघायचं आहे की त्या रस्त्यावर सगळे 4 काही लोक ट्रॅक्टर स्वतः चालवत आहे, जेसीबी स्वतः चालवत आहे, लोड डिलोड ते तुम्ही स्वतः करताय। इतकं सर्व चित्र आपल्याला बघायचं जेणेकरून राज्यात पण बसेल। आता मला बोलवलं, थोडं मला अर्धा उशीर झाला, परंतु त्या अगोदर सांगितलं कार्यक्रम तुम्ही सुरू करा। पण आज लाईनला पेशंटने व्यवस्थितरित्या जे पेशंट असतील त्यांनी गर्दी करू नका, बाकीच्या लाईनीमध्ये त्यांचे ट्रीटमेंट किंवा जे काही रेग्युलर असतील ते घेऊ द्या। गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, तुम्हाला गणेश चतुर्थीच्या अनंत शुभेच्छा। शब्दांना सत्याची धार म्हणजेच प्रहार। आपल्या गावातील व तालुक्यातील अन्य जिल्ह्यातील सर्वात वेगवान ताज्या घडामोडींसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। बातमीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा।